तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेष एक यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आता काय पावसाचे वातावरण सध्या आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता पुन्हा एकदा चांगला मोठा मोठा पाऊस या ठिकाणी येणार आहे. तर हा जो पाऊस आपल्याला जे आहे 14 तारखेपासून म्हणजे राज्यामध्ये 14 तारखेपासून म्हणजे 13 तारखेलाच राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये कोकण पट्टीमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. 13 तारखेपासून ते जवळजवळ 30 म्हणजे 30 मेपर्यंत राज्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तर काही भागामध्ये चांगला पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. हा पाऊस आपला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली जे आहे 2 ते 3 दिवसामध्ये आपले करून घ्यावी. तर 13 तारखेपासून ते जवळजवळ 30 मेपर्यंत नेमकी पाऊस कुठे पडणार आहे. तर याचा अंदाज या ठिकाणी पाहूया. तर 13 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तर सगळ्यात आधी आपल्याला कोकण पट्टीमध्ये पावसाला 13 तारखेला सुरुवात होईल. त्यामध्ये पलटण, चिपळूण, सातारा तसेच राजापूर, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव आणि जे आहे भोर, महाड, पुणे, लोणारा, जुन्नर, मुरबाड आणि गोटी या परिसरामध्ये आपल्याला जे आहे 13 तारखेदरम्यान या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुण्याच्या परिसरामध्ये 13 तारखेला पाऊस पडणार आहे. आणि जे आहे त्यानंतर 14 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. 14 तारखेला आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये पाऊस राहणार आहे. 14 तारखेलासुद्धा कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील. 13 आणि 14 तारखेला कोकणपट्टी आणि पुण्याच्या परिसरामध्ये असा जो मुंबईचा आणि पुण्याचा कोकणपट्टीचा परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे 15 तारखेला जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, जे आपला 15 तारखेलासुद्धा आपलं जे आहे राज्यातील अजून पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. कारण की 15 तारखेला आपलं जे आहे साताऱ्याच्या परिसरामध्ये, कोल्हापूरच्या भागामध्ये तसंच जे आहे मिरज, फलटण या परिसरामध्ये आपल्याला चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला जे आहे कोकणपट्टीमध्ये हा पाऊस आपल्याला राहणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 16 तारखेदरम्यान म्हणजे 16 तारखेला जे आहे राज्यामध्ये 15-16 तारखेदरम्यान जो आहे पाऊस आपल्याला जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूरच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये जो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, हा पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये 18 तारखेपासून या ठिकाणी राहणार आहे. 18 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेदरम्यान मराठवाड्यातील संपूर्ण जे आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि आल्यानगर या परिसरामध्ये आपल्या जे आहे 18 तारखेपासून ते 25 तारखेदरम्यान चांगला पावसासारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा जो पाऊस आपल्याला पाहायला सध्या पावसाचे जे वातावरण तयार होणार आहे, हे म्हणजे जे आहे सध्या या ठिकाणी चक्रीवादळ आपल्याला तयार होत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे चक्रीवादळ आहे, हे सध्या तुम्हाला तयार होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर हे चक्रीवादळ आपल्याला जे आहे या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आपल्याला जे आहे सगळ्यात आधी कोकणपट्टीमध्ये 13 तारखेला पावसाला सुरुवात होईल. आणि त्यानंतर जे आहे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये आपलं जे आहे 18 तारखेपासून पावसाला या ठिकाणी जोर या ठिकाणी वाढणार आहे. 25 मेपर्यंत चांगला पावसासारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.